अजित पवारांचे नेते बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा असताना भर रस्त्यात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आणि संबंध महाराष्ट्रात खळबळ माजली. महायुती सरकार सत्तेत असताना सत्तेतला नेता मारला जातो, त्यामुळे कोणी सुरक्षित नाहीये का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. या घटनेनंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फक्त राजीनामा नाही तर त्यांची हकालपट्टी केली जावी अशी मागणी विरोधक करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील टार्गेटवर आलेत. विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या नेत्यांनी शिंदे फडणवीसांवर संताप व्यक्त केलाय. दुसरीकडे शरद पवारांपासून ते विजय वडेट्टीवार, संजय राऊत सगळ्यांनीच फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली. देवेंद्र फडणवीसांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत काही अँगल्स लक्षात येत असून त्यावर चौकशी चालू आहे अशी प्रतिक्रिया दिली. या सगळ्यात खरं तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात घडलेल्या गोळीबाराच्या घटना, महिलांवर वाढलेले अत्याचार यामुळे फडणवीसांना टार्गेट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता देखील ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तेतला नेता गोळीबारात गेल्याने सरकारची सिस्टीम, पोलीस यंत्रणा आणि सामान्य लोकांची सुरक्षितता सगळं चव्हाट्यावर आलंय. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर महायुती सरकार कसं गोत्यात आलंय, फडणवीसांसाठी ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे का, समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू. खरं तर बाबा सिद्दीकी हे नाव फक्त राजकारणापुरतं मर्यादित नाहीये. सुनील दत्त यांच्याशी असलेल्या ओळखीतून बाबा सिद्दीकी यांच्यासाठी बॉलिवूडचा मार्ग खुला झाला. बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीचं निमंत्रण आलं तरच तो बॉलिवूड मधला स्टार झाला. इतका बाबा सिद्दीकींचा प्रभाव बॉलिवूडवर आहे. सलमान आणि शाहरुखचा वाद सोडवणं असू देत की सलमान खानच्या अपार्टमेंटवर बिश्नोई गँगने गोळीबार केल्यानंतर त्याला जाऊन भेटणं असू देत, बाबा सिद्दीकींचं बॉलिवूड कनेक्शन स्ट्रॉंग होतं. पण त्यांच्यावर गोळीबार होऊन त्यांची हत्या झाल्याने मुंबईतल्या बॉलिवूडमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आता बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर महायुती सरकार गोत्यात आलंय असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा. बाबा सिद्दीकी हे मूळचे काँग्रेसचे. काँग्रेसकडून आमदार आणि मंत्री राहिलेल्या सिद्दीकींनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अजित पवारांकडे ते फारसे ऍक्टिव्ह नसले तरी विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतांची फिल्डिंग लावण्यासाठी दादांनी सिद्दीकी यांच्यासारखा चेहरा आपल्याकडे घेतला होता. आता सत्तेत असलेल्या नेत्यावर त्याच्याच कार्यालयाच्या बाहेर गोळीबार होतो, ते देखील त्याला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी आलेली असताना. त्यामुळे सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. गेल्या 2 वर्षांपासून राज्यात अभिषेक घोसाळकर, गजानन तौर, रणजित निंबाळकर, शरद मोहोळ, वनराज आंदेकर आणि आता बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जाते. या सगळ्या प्रकरणात शरद पवारांनी सुद्धा चिंता व्यक्त करत राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे असं पवार म्हणालेत. दुसरीकडे राहुल गांधी यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट करून बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची घटना धक्कादायक आणि स्तब्ध करणारी आहे. या कठीण प्रसंगी माझ्या सहवेदना सिद्दीकी कुटुंबियांसोबत आहेत. ही एक भयावह आणि महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी आणि सिद्दीकींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात बोलताना बाबा सिद्दीकी यांची हत्या धक्कादायक आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, ही महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचं दुर्दैवी चित्र दाखवणारी घटना आहे. प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे अशी प्रतिक्रिया दिली. तर संजय राऊत यांनी दिवसा जनतेसमोर रक्तपात, हिंसाचार, दहशत, खंडणी सत्र सुरू आहे. अशा वेळेला राज्याच्या गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? तुरुंगात मारामाऱ्या सुरू आहेत, दंगली सुरू आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी आणि निष्क्रिय हे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो, आता गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा असं सांगण्याची वेळ दुर्दैवाने आली असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. थोडक्यात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्याची हत्या झाल्याने 1995 काळात मुंबई परिसरात अंडरवर्ल्डची जी दहशत होती तशी परिस्थिती निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि या सगळ्यासाठी सरकारला जबाबदार धरण्यात येत असून राजीनामे मागितले जातात. जेव्हा सचिन वाझे प्रकरण पुढे आलं होतं तेव्हा फडणवीसांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात आरोपांची झोड उठवत त्यांचा राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं. त्यामुळे आता विरोधक फडणवीसांविरोधात अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आता या संदर्भात महायुती गोत्यात येण्याचं दुसरं कारण म्हणजे अजित पवारांच्या नेत्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा. राष्ट्रवादीच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने अजित पवारांचे नेते सरकारवरच तुटून पडलेत. मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील आहे असं भुजबळ म्हणाले.
पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे अशी सूचना देखील भुजबळ यांनी दिल्या. छगन भुजबळ म्हणाले, बाबा सिद्दीकी यांची हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे. 10-12 हजारात पोरं हत्या करतात. पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे. मी तुमच्या पाठीमागे उभा राहील. तुम्ही काय करतात हे मी विचारणार नाही, पण जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांची विल्हेवाट लावा. मात्र ही केवळ गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली. तर पोलीस खात्यात योग्य प्रकारचे अधिकाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे. योग्य अधिकारी कोण आहेत याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती असते. कुणाला घेतले पाहिजे, कुणाला बाहेर ठेवलं पाहिजे याबाबत त्यांना माहिती असते. त्यांच्यावर आम्ही दबाव आणला तर पोलीस खातं कसं काम करणार, असा सवाल भुजबळ यांनी केलाय. दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी सुद्धा सिद्दीकी यांच्या हत्येची घटना फार दुर्दैवी आहे. जीविताला धोका असल्याची सूचना त्यांना 15 दिवसांआधी आली होती. तेव्हापासून ते सुरक्षा पुरवण्यासाठी मागणी करत होते. मात्र सुरक्षा न पुरवल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली, असा थेट आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला. पुढे बोलताना मिटकरी म्हणाले, 3 आरोपी येतात, तोंडाला रुमाल बांधतात आणि त्यांच्यावर गोळीबार करतात. साधारण व्यक्तीची हत्या होणं आपण समजू शकतो, मात्र सुरक्षा असलेल्या व्यक्तीची भर दिवसा गोळीबार करून हत्या होते. हा गृह खात्याचा निष्काळजीपणा आहे. गृह खातं काय करत होतं, असा सवाल देखील आमदार मिटकरी यांनी उपस्थित केला. तसंच या घटनेला मुंबई पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला. थोडक्यात सरकारमधल्या नेत्यांनीच सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळते. एकंदरीतच एकीकडे लोकसभेला जोरदार फटका बसलेला असताना महायुती सरकारने गेल्या 4 महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांना वीज बिल माफी अशा योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचं पॉकेट तयार करण्याचा प्रयत्न केला. पण यशस्वी शिंदे, अक्षता म्हात्रे, बदलापूर अत्याचार, बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरण यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यात सततच्या गोळीबाराच्या घटनांमुळे सामान्य लोकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मधल्या काळात बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, पण त्यावरून देखील कोर्टाने सरकारला झापलं होतं. त्यात सत्तेत असलेल्या मुंबईतील बडी हस्ती असलेल्या नेत्याला 30 दिवसांच्या प्लॅनिंगने रेकी करून मारलं जातं आणि पोलिसांच्या इंटेलिजन्सला याची काहीच कल्पना नसते. यावरून पोलीस यंत्रणा आणि गृह खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढले जातात. आतापर्यंत शरद पवारांनी राज्यात घडलेल्या घटनांवरून सरकारवर रोष व्यक्त केला होता, पण आता बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पवारांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची आणि सरकारने पायउतार होण्याविषयी भाष्य केलं. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर महायुती सरकार गोत्यात आला आहे, हे मात्र नक्की. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.